नाही असं 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 म्हणता येणार नाही. हे काय आहे की हा तांत्रिक विजय आहे. म्हणजे आता मी जे सांगितलं, आता 16 मतं, 150 मतं, आपण ज्यावेळी एकत्रित मतं करू, उद्या आमचे जे बंडखोर उभारले होते त्यांची एकत्रित मतं केली तर आपल्याला लक्षात येईल की पुरोगामी नाही आहे. त्या विचारांनाच पुरोगामी नाही आहे असं ते म्हणतात. तर तसं नाही आहे. तर त्या विचाराचा अजून कोल्हापूरकर आहे म्हणून तर एवढा मॅन्डेट मिळाला. नाही तर महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण 70% 80% भाजपला अनेक ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळते. आणि मग या सगळ्या वातावरणामध्ये किमान आम्ही आमचा गड राखून या ठिकाणी ठेवला. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांनी झेंडा त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं लढवण्याचा प्रयत्न केला. आणि एकूण निकाल आता तुम्ही महाराष्ट्राचा बघितला तर एक आता कन्फर्म झालंय की या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात पक्ष कोणतं, काँग्रेस. हे आता एकूण निकालावरून स्पष्ट दिसतं. मुंबईमध्ये आपण पाहतो की काँग्रेसने जर वेगळी निवडणूक लढवली नसते, ठाकरेंसोबत गेला असतं तर चित्र बदललं असतं. नाही, आता काय आहे की निवडणुकीचं विश्लेषण 2 तासात होणार नाही. शेवटी ज्यावेळी आकडेवारी बाहेर येईल उद्या त्याच्यावर आपल्याला विश्लेषण करता येईल. कुणाला किती मतं पडली, कुणाच्या वॉर्डात कुणाचा फटका बसला, तर उद्या त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील. मला वाटतं ठाकरे शरीरने काही जागांबाबत त्या ठिकाणी आपण पाहतो की शिवाजी पेठेतली 800 जणांची जागा आपण सुद्धा त्यासाठी इच्छुक होता कदाचित, पण त्या ठिकाणी ती जागा सोडावी लागली. त्यामुळे 5 ते 6 जागांवर परिणाम झाला. मी टीका करणार नाही, कारण की शेवटी तो निर्णय मी पण घेतलेला आहे. त्यामुळे टीका करणं, आता इलेक्शन झाल्यावर कुणावर दोष देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. झालंय आता तो निकाल मोठ्या मनानं मान्य करणं आणि आता जिल्हा परिषदला उतरणं. महानगरपालिकेचा हा निकाल तुम्हाला सर्वस्वी मान्य आहे का? नाहीतर काय होतं, ईव्हीएम वर खापर फुटलं? नाही, मी आता जे तांत्रिक मुद्दे आहेत, 3 उमेदवार 4 उमेदवार आमचे 100-150 मतानं पडलेले आहेत. 1 उमेदवार 16 मतानं पडलेला आहे. बंडखोर आमचे जे झाले त्याचा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे. किंवा अक्षय जरगचा विषय, हे इलेक्ट्रॉल मॅनेजमेंट मधले विषय आहेत. त्यामुळे मी ईव्हीएम कडे काही जाणार नाही. येणाऱ्या काळामध्ये खरं तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या या सगळ्या सभागृहामध्ये काँग्रेस एक विरोधी सक्षम विरोधक म्हणून राहणार का, कसं असणार? नाही, 100%. 35 लोक आमचे आहेत. म्हणजे उद्या असं नाही की 10, 20, 25 ची मेजॉरिटी आहे. प्रत्येक गोष्टीत विरोधी पक्षाला विश्वासात घेऊनच त्यांना कारभार करावा लागेल. चुकीच्या गोष्टी महापालिकेत घडत असल्या तर त्याच्यावर आमचा अंकुश राहील की बाबा हे चुकीचं घडतंय, शहराच्या हिताचं घडत नाही, तर त्याच्यावर निश्चितपणे विरोधी पक्ष म्हणून अंकुश आमचा राहील. आता 100 कोटीचे रस्ते वगैरे चांगले होतील. नाही, जो निधी शासनाचा येईल तो योग्य पद्धतीनं खर्च होतोय का नाही बघण्याची जबाबदारी आता आम्ही काँग्रेसवाले त्या ठिकाणी घेऊ. कराचा पैसा जो खर्च होतोय तो व्यवस्थित झाला पाहिजे. नैतिक पराभव कोणत्या पक्षाचा झाला, काँग्रेसचा झाला की आणखी कोणत्या पक्षाचा झाला? नाही, मी म्हणलं तसं 78 जागा येतील म्हणणाऱ्यांचा पराभव आहे ना. कारण की 75-78 जागा येतील असं ज्या वल्गना होत्या, आम्ही अगदी टोकापर्यंत पोहोचलो. म्हणजे फार काय फरक नाही आहे. 5 नगरसेवक निवडून आले असते तर बहुमत आमचं झालं असतं. तेव्हा असं कोण गृहीत कोल्हापूरकरांना धरू शकत नाही. असं जरी